ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। घाबरलेला माणूस फार डेंजरस असतो, त्यामुळे घाबरलेले सरकार पाहिजे त्या घोषणा आज करते। एवढ्या प्रचंड घोषणा महाराष्ट्रामध्ये चालू आहेत की काही त्याला दाद नाही। काल परवा मी असं ऐकलं की राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी काय न वाचता आता सही करणार नाही। याचा अर्थ याच्या आधी न वाचता सह्या झाल्या। त्यांचा स्वभाव तसा नव्हता, पण परिस्थितीमुळे अशा गोष्टी होत असतात। म्हणजे आतापर्यंत ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या हिशेब न करता झालेल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीला आता 2-2.5 लाखापेक्षा जास्त मोठी तूट आलेली आहे। आणि तूट आलेली आहे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक डीपीडीसी मधले पैसे वर्ग करून या जाहीर केलेल्या योजनांना पैसे वर्ग करायचा उद्योग चालू आहे। राज्याचा अर्थ सचिव आता प्रत्येक फाईलवर लिहायला लागलाय, काहीही पाठवू नका, मिळणार नाही, सर्व योजना बंद करा आणि याच ठिकाणी याच योजनेला पैसे देण्याची गरज आहे। आता महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विचार न करता चालू केलेल्या योजना या विचारी पद्धतीने भविष्यात नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, कारण सरकार आपलं येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना माझं आव्हान आहे की तुम्ही काही चिंता करू नका, जे मिळतंय ते घ्या, आमची काही तक्रार नाही। भविष्य काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने याच्यापेक्षा अधिक ताकदीने आम्ही मदत करण्याची भूमिका घेऊ। तुम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींची चिंता करू नका। महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचं सरकार आणण्यासाठी आपण ताकदीने एकत्रित राहून काम करू। बोलण्यासारखे विषय अनेक आहेत, पण माझ्यानंतर अनेक वक्ते बोलणार आहेत। इतक्या लवकर बोलायची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं, म्हणून प्रमुखांनी शेवटी बोलायचं असतं असं आमच्या सभेत संकेत आहे। पण पवार साहेब सांगतात आम्हाला की दक्षिणेला अशी पद्धत आहे की प्रमुख असतो तोच आधी बोलतो, त्यामुळे ही नवी प्रथा